छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। थेट आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडे। दत्ता, आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे? औरंगजेबाच्या कबरीजवळ आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। नक्कीच निखिल, औरंगजेबाच्या कबरीच्या भोवती सगळीकडे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर ज्या खुलताबाद शहरामध्ये औरंगजेबाची कबर आहे त्या खुलताबाद शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात येणाऱ्या रस्त्यांवरती सुद्धा चेक नाके लावून त्याही ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पोलिसांकडून चांगली सतर्कता त्या ठिकाणी बाळगली जाते, कारण कुठल्याही संघटनांचे किंवा विचारधारेचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन औरंगजेब कबरीच्या परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार करू नये, तसा कुठलाही प्रकार घडू नये यासाठीच ही सगळा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। जवळपास 100च्या वर पोलीस जे आहे त्या औरंगजेबाच्या कबरीच्या भोवती सोबतच संपूर्ण खुलताबाद शहरामध्ये सुद्धा लावण्यात आलेले आहेत, तैनात करण्यात आलेले आहेत। आणि पोलिसांकडून सातत्याने कबरीच्या परिसरात आणि तिथल्या वातावरणावरती लक्ष ठेवलं जात आहे। कुणीही त्या ठिकाणी येऊ नये यासाठी वेगवेगळे उपाययोजना सुद्धा पोलिसांकडून केल्या जात आहेत। तर दुसऱ्या बाजूला मिलिंद एकबुटे यांनी सुद्धा कबर उखडण्याचा इशारा दिला, त्यामुळे त्यांना सुद्धा जिल्हा बंदीचा आदेश जो आहे तो पोलिसांनी काढलेला आहे। वातावरण शांत ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर कबरीच्या परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात कबरीच्या परिसरात त्याचबरोबर खुलताबाद शहरामध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। निखिल, नक्कीच धन्यवाद दत्ता एकूणच माहितीबद्दल। छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या बंदोबस्त वाढवण्यात आलाय औरंगजेबाच्या कबरीच्या बाहेर। आणि या सगळ्यावर रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही आपण पाहूया। शक्तीच्या माणसाला सुद्धा इथं 27 वर्ष या महाराष्ट्रामध्ये राहावं लागलं आणि राहून सुद्धा त्यांना राज्य करता आलं नाही, याचं एक प्रतीक म्हणजे त्या औरंगजेबची ती कबर आहे। ते कबर मध्ये जर इथं असणाऱ्या पराक्रमी लोकांचा इतिहास दडलेला आहे, त्यातून सामान्य लोक सर्व जाती धर्माची एक प्रेरणा घेत असेल तर त्याला त्या प्रतीकाला आज काढून उद्या त्या बाबतीतली चर्चा नाही झाली तर इतिहासामध्ये कुठेतरी गडबड काही लोक उद्या जाऊन करू शकतात। त्यामुळे त्याचं एक प्रतीक म्हणून मला असं वाटतं की त्याला हात न लावणं जास्त कदाचित योग्य ठरू शकतं।